गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम श्री पवनपुत्र हनुमते नमः। ओम श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पा मोरया। सर्वांना नमस्कार। आता इथे माझ्या समक्ष मी कुंडली मांडलेली आहे। त्या कुंडलीचं आपल्याला प्रिडिक्शन द्यायचं आहे। नमस्कार ताई, नमस्कार नमस्कार। कॅमेऱ्यावर या। मग तुमचं झालं की दुसऱ्याचं कोणाचं तरी घेतो, म्हणजे कोणी कोणी काय काय करेक्ट दिले ते आम्हाला कळेल। आधी लिहून ठेवलेला, आता एकामेकाचं ऐकून बोलू नका, एकामेकाचं ऐकून बोलू नका। आपण जे आधी विचार करून ठेवला होता त्याचंच ते जे प्रिडिक्शन तुम्ही ठरवलेलं आहे तेच आम्हाला आता अपेक्षित आहे। म्हणजे तुम्ही घरी बसून काय अभ्यास केलाय ते लक्षात येईल आणि मला पुन्हा अजून काय शिकवायचं आहे ते माझ्या लक्षात येईल। हां ताई, बघा जरा या पत्रिकेचं काय प्रिडिक्शन आहे देता येईल। आता एवढे दिवस आपण वर्ग करतोय, क्लास करतोय, काहीतरी कळलं असेल थोडंफार तरी। जेवढं कळलं असेल तेवढं मला सांगा, काही प्रॉब्लेम। इथे लग्न कोणतं आहे कुंडलीमध्ये? हा, म्हणजे मीन लग्न आहे। हा, मीन लग्नामध्ये हा 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 बरोबर। कर्मस्थानचा मालक सुद्धा गुरु लग्नेश आहे आणि कर्मस्थानचा मालक लग्नामध्ये आणि स्वग्रही आहे, त्यामुळे गुरुची ताकद वाढली। बरोबर। स्वतःला चांगलं स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करेल। बर। हा बरोबर, पुनर्जन्मित पत्रिका आहे। बरोबर। राहू उभा, राहू केतू उभा आला की म्हणायचं, समजायचं पुनर्जन्मित। बरोबर आहे। हा, म्हणजे लग्नी केतू असू द्या ना तर राहू असू द्या, असे व्यक्ती पुनर्जन्मित असतात। बरोबर। आम्ही काही प्रश्न पाठवले होते तुम्हाला। हा हा, याला नोकरी असेल का? हा, या व्यक्तीला नोकरी असेल का? हा, धनस्थानचा मालक मंगळ बघा चांगल्या ठिकाणी आहे आणि मंगळ हा 2 ठिकाणावरून आलेला आहे। एक हा, आणि धनस्थानाचा पण स्वामी आहे, त्यामुळे या व्यक्तीला नोकरी आहे। हा, विवाह झाला असेल का? बर, विवाह झाला असेल असं तुमचं म्हणणं आहे। हा बरोबर, ठीक आहे। आता नशिबाच्या ठिकाणी बघा, शुक्र आणि शनी आहे। हो बरोबर बरोबर, म्हणजे नशिबाचा मृत्यू झाला। बरोबर। बर, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता, विवाह टिकला असेल का? हा, म्हणजे एकाला एक प्रश्न, पूरक प्रश्न आम्ही विचारले होते। या कुंडलीच्या व्यक्तीचा विवाह झाला असेल का आणि यांचा विवाह टिकला असेल का? हा, करेक्ट 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 करेक्ट। विवाहस्थानचा मालक, 8व्या स्थानचा मालक विवाहस्थानात आहे। हा, त्यामुळे तुमचं काय मत आहे, विवाह टिकला असेल की नसेल? ठीक आहे। बर, यांना चांगल्या पगाराची नोकरी असेल का? तुम्ही म्हणाला हो। यांची मानसिक परिस्थिती कशी असेल आणि कारण काय सांगा? अच्छा, म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही। ओके ओके ओके, आम्ही सांगणार। हा, यांच्या पत्रिकेत पितृदोष निर्माण झाला आहे का? हा पण चांडाळ योग आहे आणि हा पण चांडाळ योग आहे। हा बरोबर, पितृदोष आहे, मोठ्या प्रमाणात आहे। बरोबर आहे। यांचा अपघात झाला असेल का? शक्यता वाटते, कारण 6व्या घरात स्वामी 8व्या घरात,
बर बर, छान. हा, यांना शारीरिक काही व्याधी असतील का? अपघातापेक्षा शारीरिक व्याधी तर जास्त होत नाही. अपघाताचं जरा जास्त होतं. शारीरिक व्याधी असू शकते. आज ते 6व्या घराचा संकेत होतो, 8व्या घरात आहे रोगी. बर, शारीरिक व्याधी होऊ शकते. बरोबर. हा, ठीक आहे. तुम्ही छान उत्तरं दिली ताई, बरोबर आहे. तुम्ही म्हणजे तुम्हाला कळलंय की कुंडली वाचन कशी करायचे, जवळजवळ तुम्हाला 50% जास्त कळलेलं आहे, हे माझ्या आता लक्षात आलं. तर मला आता प्रत्येकाला मी प्रश्न विचारणार आहे, काय काय आहे ते, म्हणजे कोणाला काय कळलंय ते माझ्या लक्षात येईल. पुढे दिसत आहेत मला सतीश झडके. या व्यक्तीस नोकरी असेल का? ताईंनी सांगितलं ते मत नका सांगू, तुमचं मत स्वतःचं. सरकारी नोकरीचे योग दिसतात त्याच्यामध्ये धनस्थानात आणि त्याचा हा, होय, येतोय, ऐकतोय. सरकारी नोकरी असेल का? सरकारी नोकरी असेल बर, सरकारी किंवा नोकरी असं दोन्ही, सरकारी असेल का किंवा नोकरी असेल का, कुठली असेल वगैरे, यांचा विवाह झाला असेल का? थोडक्यात ऑनलाईन परीक्षाच चालू आहे असं समजा आणि उत्तर द्या. त्यात काही गिल्टी फील करायचं नाही, आपल्याला जे कळलंय ते बोलायचं. शेवटी मी सांगणारच आहे काय आहे ते सत्य आणि कशामुळे काय काय घडलं ते. तुमच्या उत्तर, तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर इतरांसाठी पूरक ठरू शकतं, म्हणून मी हे सगळं केलंय असं. बोला, पुढचा बोला. विवाह झाला असेल का? विवाह टिकला असेल का? विवाह झाला असेल आणि तरी ते गुरुची नाता आहे तर विवाह झाल्यावर गुरुची दृष्टी आहे तर विवाह झाला असेल हा, किंवा टिकला पण असेल. टिकला असेल. बर, या व्यक्तीचं इतरांशी जमत असेल का? इतरांशी कुटुंबापासून केलं तर पूर्ण असेल. यांना चांगल्या पगाराची नोकरी असेल का? धन लाभ यांच्या पत्रिकेत आहे का? तो असेल. बर, मानसिक परिस्थिती कशी असेल यांची? मानसिक म्हणजे आपण पहिल्या स्थानावर म्हणजे व्यक्तिगत कसं असेल ते विचारतो. नाही, मानसिकता पहिल्या स्थानावरती पण आणि पंचम स्थानावरती पण अवलंबून असते. पंचम स्थान हे बुद्धीचं स्थान आहे, हे स्थान डोक्याचं स्थान आहे. प्रथम स्थान हे लक्षात ठेवा, व्यक्तिमत्व, स्वतःचं स्थान, खास करून आपला चेहरा आणि डोकं, म्हणजे ही शरीर रचनेमध्ये डोक्याचं स्थान आहे, पण बुद्धीचं स्थान पंचम स्थान आहे. त्यामुळे यांची मानसिकता कशी असेल? बरं, नाही सांगता येत तर पुढे जाऊ आपण. लगेच पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. पत्रिकेत पितृदोष निर्माण झाला असेल का? झाला आहे का? बर, यांचा अपघात झाला असेल का? एक प्रश्न मी विचारलेला नाही, परंतु या प्रश्नामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर आहे. ते तुमच्या लक्षात कोणाच्या येत आहे का ते मला बघायचं आहे. हा हा, बर, ठीक आहे. हा, यांना काही शारीरिक व्याधी असतील का? हेल्थ वाईज काही प्रॉब्लेम, आजार? नाही, आजार प्रश्न काय आहे? आजार म्हटलं की आजाराचं स्थान लगेच बघायचं. कोणता आहे अंक? 5 म्हणजे शिवराशी. शिवराशीचा मालक कुठे आहे? मृत्यूस्थानात. जो प्रश्न आहे तो प्रश्न आधी, प्रश्न विचारल्याबरोबर प्रश्न आला की लगेच आपण कुंडलीमध्ये ते स्थान बघायचं, कोणत्या स्थानाचा प्रश्न आहे याची लगेच आपण नोंद करून घ्यायची पटकन. हा, चला, तुमच्याही बऱ्याचसं लक्षात आलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या आहेत गोसावीताई. गोसावीताई, हा हा, सांगा.
तुमच्या समोर परीक्षेसाठी पत्रिका आलेली आहे. त्याचा पहिला प्रश्न, याला नोकरी असेल का या व्यक्तीला? हो सर, चांगल्या अधिकाराची असते नोकरी, मोठ्या पोस्टवरती असते. बर. गुरु राहू बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? गुरु ऍक्च्युली तर मला नाही तर कन्सिडरच आहे. गुरु आहे तर चांगलाच आहे, पण त्याच्यावर राहू असल्यामुळे ना त्यांची घरचे थोडी फार जरा हे होणारच आहे. हा, बर. गुरु चांडाळ योग झाला. हा. यांचा विवाह झाला असेल का आणि टिकला असेल का? विवाह झाला आहे त्यांचा, म्हणजे विवाह म्हणजे लेट होईल मंगळ असल्यामुळे. बर. विवाह झाला असेल का, पुन्हा टिकला असेल का? माझ्या मते तुम्ही नाही टिकणार. बर. हा, या व्यक्तीचे इतरांशी जमत असेल का? आणि त्याच्यामध्ये मंगळ राशी असल्यामुळे अटकळपणे बोलणं असतात, इतरांशी जरा कमी पटणं होईल. बरोबर बरोबर, छान छान छान. यांची मानसिकता कशी असेल? मानसिकता आता 6व्या घरात रवीचं हे आलेलं आहे आणि 8व्या घरात रवी म्हणजे मुलं आहे, दोन्ही मोठं असल्यामुळे त्यांची मानसिकता थोडी डळमळणी असतात. आता नेहमी मानसिकता म्हटलं की ते बुद्धीशी कनेक्टेड आलं, पंचम स्थानाशी कनेक्टेड आलं. मग पंचम स्थानचा मालक सुखस्थानात आणि पुन्हा सुखस्थानचा मालक मृत्यूस्थानात. त्यांची मानसिकता थोडी तर डळमळीत असतात असं मला वाटतंय. बरोबर, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बोलत असते हा, तरी त्यांना तेवढं म्हणजे आपण त्यांना ते हे होत असते असं माझं. करेक्ट करेक्ट. यांचा अपघात झाला असेल का? हा, हो सर. यांना नाव्या पाय अडवतात त्यांना काहीतरी होत असते. बरोबर बरोबर, छान. आणि यांना काही शारीरिक व्याधी असतील का? आपल्या आता अष्टम स्थानात 7 ही राशी आहे ती शुक्राची आहे, तर यांना कदाचित गुप्तरोग. तर बरोबर आहे. हा, बरोबर. बोला, तुम्ही बोलत राहा तुम्ही, कारण तुमचा अभ्यास किती झालाय तेच मी चेक करणार आहे त्याचसाठीच. आणि तुम्ही जे उत्तरं देताय ते इतर लोकांना सुद्धा फायदेशीर ठरतात, म्हणून मी हे आजचं सत्र ठेवलंय मुद्दाम. तर त्यांना गुप्तरोग होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. नाही, गुप्तरोग कशासाठी, कशावरून म्हणताय? आपलं अष्टम स्थान तर 7व्या राशीचं. आजाराचं स्थान नेहमी हे आहे. गुप्तरोग शुक्र निर्माण करतो. हो हो. हा, शुक्र नाही आहे अष्टमात, शुक्राची राशी आहे, त्यामुळे गुप्तरोगाशी नाही संबंध आहे. हा अच्छा अच्छा. हा, गुप्तरोगाशी नाही संबंधित, पण आजाराशी संबंधित आहे. तर अजून मी सांगणार आहे काय संबंध आहे, कसा संबंध आहे ते. हा, आता पुढे अजून कोण आहे? हा. तर एक विचारायचं मला, बोला. मंगळाची पत्रिका असेल का? हा, मांगलिक पत्रिका असणार काही? सांगा ना तुम्ही. 1, 4, कारण 1, 4, 7 मध्ये मंगळ आहे. हा मांगलिक पत्रिका असू शकते का? हा, तुम्ही सांगा ना, तुमचं मत सांगा. मी सांगणार आहे, मी तर सांगणारच आहे. हा, तर मांगलिक पत्रिका आहे असं मला वाटतं, कारण का 1, 4 आणि 7 मध्ये जर मंगळ असेल हा. तर मांगलिक पत्रिका. करेक्ट करेक्ट. इथे आणि इथे मंगळ असल्यानंतर तो व्यक्ती मांगलिक असते. करेक्ट. हा, ज्योती ओझाताई. हो सर. हा, नाही, प्रश्नांची उत्तरं द्या ना. या कुंडलीमध्ये व्यक्तीस नोकरी असेल का? प्रॉपर्टी मिळण्याचा चान्सेस आहे. बर. यांचा विवाह झाला असेल का? हो. टिकला असेल का? इथला असेल ठीक आहे. बर. इतरांशी यांचं जमत असेल का? बर, जमत असेल असं म्हणताय तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. यांना चांगल्या पगाराची, उत्कृष्ट पगाराची नोकरी असेल का? प्रॉपर्टी मिळण्याचा चान्सेस. म्हणजे नोकरी असणं आणि चांगल्या पगाराची नोकरी असणं तर थोडासा फरक आहे. 11व्या स्थानचा मालक, लाभस्थानचा मालक 9व स्थानामध्ये आहे आणि 12व्या स्थानचा मालक पण 9व स्थानामध्ये आहे, म्हणजे भाग्यस्थानामध्ये आहे.
तर ते आध्यात्मिक बरोबर आहे. या प्रश्नाशी मी मानसिकतेचं कनेक्शन जोडतोय. तुम्ही गोसावीताई तुम्ही विचारलंय ना? हो हो हो. हा हा बरोबर आहे. तुमच्या लक्षात आला, थोडासा भाग आला तुमच्या लक्षात. कारण शनी काय देतो, वैफल्य देतो, वैषम्य देतो, ते सगळं बरोबर आहे. तुमच्या लक्षात आलं ते. कारण नशिबाशी टाणाशी कनेक्टेड त्याचं मी उत्तर देणार आहे. त्याचं मानसिकतेशी कनेक्शन आहे. मी जरी तुम्हाला पंचम स्थान बोलतोय पण ते तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे. तशाच अजून 2 गोष्टी आहेत. अपघाताबद्दल मी बोलतोय तर अजून बघूया कोणाच्या लक्षात येतात ते. गुरुची दृष्टी सप्तम स्थानावरती आहे, त्यामुळे विवाह स्थानाशी आणि यांच्या मृत्यूस्थानाशी कनेक्टेड आहे गणित. त्यांनी एक अतिशय चांगला मुद्दा उचलला. तो मानसिकतेबद्दल मी प्रश्न टाकलेला आहे, त्यांनी तो बरोबर काढलेला आहे. मानसिकता बघा, शनी बिघडवतो मानसिकता नेहमी. आणि डिस्ट्रॉयड स्थानचा मालक नशिबाच्या स्थानात, नशीबच त्यांचं, नशिबामध्येच मानसिकता बिघडणे ही आहे. तिथे स्वभाव पण येतो, स्वभाव याच्याशी पण कनेक्टेड आहे, इथे पण कनेक्टेड आहे. हा जरी गुरु स्वग्रही असला तरी सुद्धा राहूमुळे डॅमेज केला. आणि इथे जरी शनी शुक्र युती असली तरी शनी 12व्या स्थानातून आला, मंगळाच्या राशीमध्ये शनी क्रूर योगात गेला. म्हणजे या गुरुची ताकद दोन्ही ग्रहांनी खचवली, संपवली. मूळतः शुक्र मृत्यूस्थानचा मालक आहे, तो नशिबाचा मृत्यू घडवतोय. आणि इकडून 12व्या स्थानचा मालक मृत्यूस्थानचा मालक नवम स्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये भाग्याचा नाश केला. आणि द्वादशेश पुन्हा नवम स्थानामध्ये भाग्यस्थानात नशिबाचा त्यांनी चुराडा केला. म्हणजे मानसिकता तर खचलीच, पण नशिबाचा सुद्धा नाश केला. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर देता येईल. प्रियाताई, सर बोला. हा सांगा प्रेडिक्शन. या कुंडलीमध्ये यांना नोकरी असेल का? हो सर, नोकरी असेल. चांगल्या पगाराची नोकरी असेल का? चांगल्या पगाराची नाही, पण कमी पगाराची नोकरी असेल. बर. यांचा विवाह झाला असेल का? हो, झाला असेल, पण तो तुटेल आणि मग दुसऱ्या होण्याची शक्यता आहे. बायको बरोबर जमणार नाही, सतत वादविवाद घालणारी बायको मिळेल. बर पुन्हा पुन्हा त्या रिपीट होईल. बर 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 बर. हा, यांचं इतरांशी जमेल का? त्यांचं इतरांशी गोड बोलणारी व्यक्ती आहे, आध्यात्मिक दृष्टीने समजावून सांगणारी म्हणणारी व्यक्ती आहे. पण इतर यांच्या पुढची प्रजाच कमटी आहे, प्रजा यांना बरोबर मिळणार नाही, त्यामुळे हे यांचं डोकं बिघडणार. हा. मानसिक परिस्थिती यांची कशी असेल? मानसिक परिस्थिती म्हणजे बिघडलेली असेल. मानसिक परिस्थिती म्हणजे विचार करतील ते सारखे सारखे. बरोबर आहे. कारण हे जरी बुद्धीचं स्थान असलं तरी हे शेवटी डोकं आहे, डोक्यामध्ये राहू आहे, त्यामुळे तो डिस्टर्ब करतो नेहमी. बरोबर आहे. हा, पुढे अजून यांना काही अपघात झाला असेल का? हो सर, अपघात अष्टक डाव्या पायाला लागला असेल, अपघात पुन्हा पुन्हा झाला असेल, खूप रक्त व्हायला असेल, त्यांना ब्लड प्रेशर असेल, कुठून एक गाव 2 तुकडे पण त्या हाडांचे केले असेल. बर, ठीक आहे. हा, बर. आता मला एक सांगा, सर्वांसाठी मी आता दुसरा प्रश्न विचारतोय. या पत्रिकेमध्ये मी अपघातावरती जोर जास्त दिला. या पत्रिकेमध्ये बघा, अष्टम स्थानचा मालक सप्तम स्थानाशी कनेक्टेड आहे. सप्तम स्थानामध्ये कोणती राशी आहे? बोला. हा, सप्तम स्थानामध्ये कन्या राशी आहे. कन्या राशीचा मालक मृत्यू स्थानामध्ये आहे. म्हणजे हा योग कोणता योग झाला? आता तुमच्या लक्षात येईल पटापट पटापट कशी पत्रिका तुम्ही जे काही प्रिडिक्शन केलं आणि आता कसे मी सांगतोय ते. सप्तम स्थानचा मालक मृत्यू स्थानात, म्हणजे विवाह स्थानचा मालक मृत्यू स्थानात, म्हणजे विवाहाचा मृत्यू. हा विषय कोणाच्याच कसं काही लक्षात नाही आला?
विवाहस्थान डॅमेज झालंय का बघा. हो सर. हो सर. हा. हा, विवाहस्थान मोठ्या प्रमाणात डॅमेज झालं. त्यामुळे यांचा विवाह झाला असेल का. तर विवाह जमवून देणं शुक्र आणि गुरुच्या हातात असतं. 2 ग्रह विवाह जमवून देतात. तर विवाह झाला असेल, झालेला आहे. आता पुढे दुसरा मी प्रश्न विचारला होता. पत्रिका फार शिकण्यासारखी आहे म्हणून मी पत्रिका निवडली ही. मग यांचा विवाह टिकला असेल का. विवाहस्थानचा मालक मृत्यूस्थानात. हा कोणता योग झाला. विधवा किंवा विदुर योग झाला. हे कोणाच्या कसं लक्षात नाही आलं. म्हणून मी विवाहस्थानावरती अपघातावरती ताकद देतोय. अजून तरी तुमच्या लक्षात आलं का नाही बघा. कोणाच्या लक्षात आलंय. अपघात ती बायको किंवा इतर त्रासामध्ये कोणते एक्सपायर होईल. कोण पण नेमकं. हा, जोडीदार. हा, यांचा विवाह झाला का. झाला. कोणी केला. गुरुनी केला. विवाह टिकला का नाही टिकला. का नाही टिकला. अपघातामध्ये जोडीदार गेला. लक्षात आलं. फार अभ्यास करण्यासारखी पत्रिका आहे. विवाह झाला असेल का. झाला. टिकला असेल का नाही. त्याचं कारण काय. विधवा योग आहे त्यामुळे जोडीदार गेला. आता अपघात योग आहे. प्लुटो आहे. रवी आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं डाव्या पायाला लागला असेल, फ्रॅक्चर झाला असेल, हाडं तुटले असतील. डावा पाय त्यांचा सळई टाकलेली आहे पायामध्ये. तुम्हाला बऱ्यापैकी कळायला लागलंय सगळ्यांना. फक्त त्याचं प्रॅक्टिस नसल्यामुळे ते पुढे 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 तुमच्या लक्षात येत नाहीये. तर ते असे सगळ्यांची गोळाबेरीज करून प्रिडिक्शन असतं. एका ग्रहावरती कोणतंही प्रिडिक्शन आपल्याला देता येत नाही. गुरु चांगला आहे म्हणजे सर्वच चांगलं घडलं असेल असं नाही. मग ते कसं करायचं असतं. एका बाजूला गुरुची ताकद किती आहे ते बघायचं आणि दुसऱ्या बाजूला किती ग्रह वाईट आहेत ते बघायचं. मग वाईट ग्रहांची ताकद किती आहे ते सुद्धा बघायचं आणि गुरु एकटा किती बळ देऊन देणार आहे ते पण बघायचं. तर गुरुनी गुरुचं काम केलं पण चांडाळ्यांनी ते टिकू दिलं नाही. आलं लक्षात. अपघात झाला असेल का. झाला. कोणाचा झाला असेल. जोडीदाराचा पण झाला आणि त्यांचा पण झाला. म्हणून मी विवाहस्थानचा मालक मृत्यूस्थानात आणि विवाहस्थान टोटल डॅमेज आहे. मंगळ आणि केतू. मंगळ आणि केतू म्हणजे काय. जर एखाद्याच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि केतू जर आला तर त्या व्यक्तीला लगेच विचारायचं. तुमच्या घराण्यातला एखादा व्यक्ती घर सोडून निघून जातो, जिवंत आहे की मेलाय माहीत नसतो, किंवा एखादा व्यक्ती निर्वंश, अविवाहित, एखाद्याची हत्या, आत्महत्या झालेली आहे का, किंवा एखादी स्त्री पाण्यात पडून, आगीत पडून डिलिव्हरीच्या वेळेला जाते, असं काही घराण्यामध्ये घडलेलं आहे का असं विचारायचं. तर मंगळ आणि केतू आल्यानंतर हमखास त्यांच्या घराण्यातून उत्तर हो म्हणून येतात. अजून कोणाचा अपघात झाला असेल मला सांगा. अजून बघा कोणाचा अपघात झाला असेल. अजून बघा मृत्यूस्थानाचे कोणतं स्थान कनेक्टेड आहे नातेवाईकाचं. बघा एकतर जोडीदाराचा मृत्यू होईल. आईचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. आईचा कशा. बर ठीक आहे. हा, पण आईचा नाही झाला. तो काय नाही झाला. पंचमस्थान असे कनेक्टेड असल्यामुळे. अजून सांगा. अपघातामध्येच मृत्यू कोणाचा झालाय का बघा. शाबाश. बरोबर. फर्स्ट क्लास. हा नाही. रवी हे वडिलांचं स्थान आहे. नशिबाचा मृत्यू मी मग कशी म्हटलं. डायरेक्ट तुम्हाला वडिलांचा मृत्यू मी असं म्हटलं नाही. नशीब म्हणजेच वडील. वडिलांचं स्थान आणि नशिबाचं स्थान एकच असतं. त्याला भाग्यस्थान असं म्हणतात. मग मृत्यूस्थानचा मालक कुठे आहे. भाग्यस्थानामध्ये म्हणजे वडिलांच्या स्थानामध्ये. म्हणजे यांच्या वडिलांचा सुद्धा अपघाताने मृत्यू झालेला आहे. ते स्कूटरवर पडून गेले आणि हे दोघे सुद्धा स्कूटरवर चालले होते. स्कूटरवर त्यांचा अपघात झाला. मग आई आहे पण वडिलांचा मृत्यू झालाय. कारण वडिलांच्या ठिकाणी नशिबाचं स्थान, नशीब आणि वडील हे एकच स्थान असतं. वडिलांचं स्थान चारी बाजूने डॅमेज झालंय. एक आहे डिस्टॉर्ड स्थानचा मालक
वडिलांच्या स्थानात आणि मृत्यूस्थानचा मालक सुद्धा वडिलांच्या स्थानामध्ये. त्यामुळे नशिबाचा मृत्यू म्हणजेच वडिलांचा मृत्यू 101% होणार किंवा वडिलांसाठी ही भाग्योदयाची पत्रिका नाही असं. बर, वडिलांसाठी भाग्योदयाची पत्रिका नाही म्हणजे काय झालं असेल सांगा. ही आता एका मुलीची पत्रिका आहे. आता मुलगी नाही आहे, ती 40 मध्ये आहे, 35-40 मध्ये आहे. पण काय केलं असेल, वडिलांसाठी भाग्योदयाची पत्रिका नाही म्हणजे या मुलीने काय केलं असेल सांगा. करेक्ट. कोण बोललं? ताई, बरोबर. हा, छान, तुमच्या लक्षात आलं ते, बरोबर आहे. वडिलांसाठी वाईट म्हणजे पळून जाऊन लग्न करणं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय आहे? सांगून गेले असतं ते वेगळं झालं असतं ना. आणि पुन्हा त्याच्यानंतर यांना संतान प्राप्ती किती असेल आता पुढे सांगा स्नेहाताई. हा, हे संतान स्थान आहे, पंचम स्थान. 4 म्हणजे कर्क राशी. कर्क राशी स्त्री राशी आहे. करेक्ट करेक्ट, मुलगीच होणार. नाही, एकच आहे आणि ती मुलगी आहे, बरोबर. हा, आता यांचा दुसरा विवाह झाला असेल का? हा, सांगा, प्रत्येकाने सांगा. आता यांचा दुसरा विवाह झाला असेल का? प्रत्येकाने सांगा. हॅलो प्रियाताई. हा सर, झाला असेल दुसरा विवाह. स्नेहाताई, दुसरा विवाह झाला असेल का? सर, गुरुची दृष्टी आहे. गुरु काय करतो बघा, गुरु देतो, पुन्हा सावरायचा प्रयत्न करतो. हा, 4 पटीने देतो ना दुसरा. पण तिथला गुरु आता 4 पटीने देणार, पण तो सावरण्याचा प्रयत्न करतोय, सतत लाईनवर आणण्याचा प्रयत्न करतोय, व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय. गुरुची 9वी दृष्टी त्याच इकडे. 7वी दृष्टी, गुरुची 7वी दृष्टी विवाह स्थानावरती आहे, म्हणून दुसरा विवाह होणार. आणि ही पत्रिका माझ्यासाठी पुन्हा तिने, या मुलीने अजून एका मुलाबरोबर आता प्रेम प्रकरणामध्ये आहेत आणि त्यांना विवाह करायचा आहे, म्हणून त्या दोन्ही पत्रिका माझ्याकडे घेऊन आली होती. त्यापैकी ही एक आहे. मी कुठलंही नाव वगैरे काही घेतलेलं नाही, फक्त तुमच्या अभ्यासासाठी म्हणून मी ही पत्रिका मांडली, कारण मला योग्य वाटली अभ्यासासाठी पत्रिका म्हणून. आता किती क्रिटिकल पोझिशन आहे बघा. आता दुसरा विवाह ती करणार, होणार त्यांचा विवाह, म्हणजे ती बसवणार. पण पुन्हा आता मात्र ते काय उपाय वगैरे करून सगळं करणार आहे, त्यामुळे दुसरा विवाह यांचा टिकणार. हे पण लक्षात ठेवा. जी मोठी घटना घडायची ती घडली. तिच्या स्वतःच्या डाव्या पायामध्ये सुद्धा अगदी स्टीलचा पाईप आहे. बर, यांना ओटीपोटाचा त्रास असेल का? हो सर, हो. करेक्ट करेक्ट. क्रियामध्ये त्रास आहे त्याला. हा, यांचं सिझरिंग झालेलं आहे असं ओळखायचं. इथे किंवा इथे जर ताईची पत्रिका असेल, इथे किंवा इथे जर वाईट परिस्थिती असेल, हमखास समजायचं सिझरिंग झालं असेल. आणि इथे जर असेल शनी, राहू, मंगळ किंवा कुठलाही ग्रह, तर समजायचं की हमखास सिझरिंग झाला असेल. पण इथे प्रजनन व्यवस्थेचं पण स्थान आहे, म्हणून इथे मंगळ केतू आला, म्हणून हे किंवा हे स्थान दूषित असता नेहमी अशा लोकांचे सिझरिंग होतात. यांचं सिझरिंग झालेलं आहे, पहिलं सिझरिंग झालेलं आहे. बर, पुढचा प्रश्न, यांची मानसिकता स्टेबिलिटी असेल का? हा, मिथुन राशी. मग मिथुन राशीचा त्याच्या बरोबर आहे तर त्याच घराचा मालक 8व्या स्थानात गेला, मानसिक स्थिती बिघडेल. नाही, स्वतःच्या सुखाचा नाश होईल, स्वतःच्या ते एक कारण आहे जे गुरुचं काही चालू दिलं नाही. गुरु एवढा पॉवरफुल असून सुद्धा पत्रिकेत आम्ही काय शिकवलं तर मागे, जरी पत्रिका कितीही बिघडली असेल तर गुरु सगळं सावरून घेतो, गुरु व्यवस्थित करून देतो. याच्या बाबतीत तसंच घडतंय. एकदा बिघडलं, पुन्हा गुरु त्यांचं रिस्ट्रक्चर बनवून देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याचा प्रयत्न कमी पडतायत. म्हणून हा झाला स्वतःच्या सुखाचा नाश, म्हणूनच स्वतःच्या घराचा पण नाश. मग स्वतःच्या घरातून पळून जाण्याचा योग निर्माण झाला. घर सोडून निघून जाणे, हे स्वतःचं घर पण आहे ना, आईचं पण स्थान आहे. आईपासून लांब, वडिलांचं तोंड काळं करणे, असा तो झाला थोडक्यात अर्थ. हा, आता पुढे असं प्रेडिक्शन सगळी गोळाबेरीज करायची आणि मग फायनलाइज करायचं काहीतरी एक.
आता अजून सांगा, मानसिकतेबद्दल सांगा. मानसिकतेबद्दल प्रश्न आपले तेच होते. मानसिकता, बुद्धी. 5वं स्थान हे बुद्धीचं आहे. 5वं स्थान हे बुद्धीचं आहे. बुद्धीमुळे सुद्धा मानसिकता बिघडू शकते. आणि हे शरीर रचनेचं, मेंदूचं स्थान आहे. आपल्या डोक्याचं, डोकं इथपर्यंतचं स्थान आहे ते. त्यामुळे यांनी सुद्धा मानसिकता बिघडू शकते. आणि हे नशिबाचं स्थान आहे, यांनी सुद्धा मानसिकता बिघडू शकते. आणि कर्मस्थान आहे, त्यांनी सुद्धा मानसिकता बिघडू शकते. मानसिकता बिघडण्यासाठी एवढी कारणं आहेत. कर्मस्थानाशी जरा बघा काय होत आहे. कर्मस्थानात हर्षल आणि नेपच्यून आहे. नेपच्यून काय करतो? हर्षल आणि नेपच्यून ही युती गुरुच्या स्थानात असल्यानंतर काय फळ देते, असं प्रश्न निर्माण होईल. आणि ते कर्मस्थानात असताना अजून काय फळ देईल? गुरु खूप प्रोटेक्शन करतोय, पण हर्षल आणि नेपच्यून आल्यामुळे, हर्षल म्हणजे काय? अचानक काहीतरी घटना घडणे. हर्षल म्हणजे काय? मानसिकता विकृत. आणि त्या हर्षल ज्याच्या बरोबर असतो त्याची ताकद वाढवतो असं म्हटलंय आपण. म्हणजे हर्षलाने नेपच्यूनची ताकद वाढवली. आणि नेपच्यून काय करतो? इंट्युशन्स देतो. मग आता यांना हर्षल अचानक कोणकोणत्या प्रकारचे इंट्युशन्स देत असेल सांगा मला. आता त्या मानसिकतेशी कनेक्टेड विषय आहे. तर आध्यात्मिक इंट्युशन देत असेल पुढे आध्यात्मिक. बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे, फक्त वेगळ्या पद्धतीनं आहे. हर्षल म्हणजे अचानक. आणि गुरुच्या राशीमध्ये आहे, गुरुच्या राशीमध्ये आहे आणि हर्षला बरोबर आहे. म्हणजे काय होईल? तर हर्षल अचानक काहीतरी देतो. नेपच्यूनची ताकद वाढवली. नेपच्यून इंट्युशन्स देतो. त्यामुळे आतून त्यांना असं वाटतं की माझ्यासमोर कोणीतरी उभा राहिलेला आहे आणि मला काहीतरी ते दर्शन देत आहे, तर मला कोणतरी काहीतरी बोलतंय किंवा मला कोणतरी काहीतरी करताय. आलं लक्षात? आणि ते कर्मस्थानात असल्यामुळे हा खेळ झाला. हे जे त्यांचं म्हणणं आहे ते खोटं नाही. हे म्हणणं त्यांचं खोटं अजिबात नाही. ते कर्मस्थानात असल्यामुळे ते सत्य आहे. परंतु इथे हर्षल आणि नेपच्यून असल्यामुळे मानसिकता विकृती झाली थोडीशी. त्यांना औषधोपचार सुद्धा घ्यावे लागले. स्वतःच्या सुखाचा नाश, जोडीदाराचा मृत्यू, नशिबाचा मृत्यू आणि संसार सुख न मिळू देणे, अध्यात्मीमध्ये गोडी लागण्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि हर्षल हा विक्षिप्त ग्रह आहे थोडासा. आणि नेपच्यून बरोबर गेल्यामुळे इंट्युशन्स त्यांनी नको ते इंट्युशन्स द्यायला लागले. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? तर यांची मानसिकता बिघडलेली आहे. सायकोलॉजिकली त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे. त्यामुळे मानसिकता विकृती आलेली आहे. मानसिकता विकृती अजून 2-3 कारणामुळे आलेली आहे. ती कारण मला सांगाल का? मगाशी कोणीतरी बोललं, मिथुन राशीचा मालक बुध. इथे बुध काय करतो? बुध नेहमी बुद्धी स्थिर ठेवतो. बुधाचं काम आहे बुद्धी चालवणे. म्हणून बुद्धिहीन योग झाला तो. म्हणजे बुद्धीचं काही चालू देत नाही. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते. परंतु इथे मनाची ताकद वाढली आणि बुद्धीची कमी पडली. आता लक्षात, मनाची ताकद वेगळी असते आणि बुद्धीची ताकद वेगळी असते. कधी कधी मन म्हणत असतं की मला हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय. परंतु काही वेळेला बुद्धी म्हणते नको बाबा, हे नको करायला. का नको करायला? तर असं केल्यामुळे असं होईल, ही बुद्धी आपल्याला सांगते. आणि मग आपण ते काम करायचं थांबवतो, तरी पुन्हा बुद्धी सांगते काही नाही होत, इतरांना काही नाही झालं, आपल्याला काय होतंय, मग आपण काहीतरी चुकीचं काम करतो. तर मनावरती कंट्रोल बुद्धीचं असतं आणि बुद्धीवरती सुद्धा कंट्रोल मनाचं असलं पाहिजे, पण राहत नाही. ती ही पत्रिका. म्हणजे स्वतःचं मन ताब्यात पाहिजे पण राहत नाही, ती ही पत्रिका. काही लोक बघा मनावरती फार ताबा असतो, हे मला काम नाही करायचं म्हणजे नाहीच करायचं, आणि करायचं आहे म्हणजे करायचं. त्यांचा गुरु प्रबळ असतो. इथे गुरु प्रबळ आहे पण त्या गुरुचं काहीच चालत नाही. आता एकटा गुरु चांगलं फळ देतोय बघा, एकटा गुरु 100% चांगलं फळ देतोय. पण आता इकडे वाईट करणारे किती ग्रह यांच्या पत्रिकेत आलेत मला सांगा जरा. आता शनी बरोबर, शनी आहे आणि शनीच्या राशीत मंगळ आहे.
मंगळ वाईट फळ देतोय. हा केतू मंगळ केत- केतू राहूची दृष्टी येते आणखी परत आणि रवी नीचेचा आहे. हा, मृत्यूस्थानातील रवी बुध हे कॉम्बिनेशन बॅड कॉम्बिनेशन आहे. तिथेच फ्लुटो आहे, त्यामुळे अचानक घटना घडते. स्फोटक आहे ना तो. हा हा नेपच्यून मनाचा स्फोट घडवतो. हास्य विक्षिप्तता करतोय. विक्षिप्तपणा, हा स्फोटक घडवतो. मनाला स्फोटकच तयार करतो नेहमी. मनाचे कारक 2 ग्रह आहेत हा. एक आहे चंद्र आणि एक आहे नेपच्यून, लक्षात ठेवा. ऍक्च्युली इंटिशूज देणारा ग्रह आहे तो आहे नेपच्यून, आणि मन जे आहे ते चंद्राच्या अंमलाखाली येतं. म्हणून तो सुद्धा मनाचाच एक भाग आहे, परंतु त्याला विक्षिप्त बनवलं हर्षलाने. हर्ष. आणि राहू लग्नी आला. आता थोडा वेळ आपण या गुरुला झाकून ठेवू. आता काय झालं बघा, थोड्या वेळ गुरुला आपण झाकून ठेवू. आता काय झालं बघा, सांगा, म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल. थोड्या वेळ आपण गुरु नाही आहे समजू, गुरुचं फळ 100% मिळतंय. आता बघा काय काय वाईट झालं ते तुमच्या लक्षात येईल, पटापट लक्षात येईल. आता प्रोटेक्शन देणारा एकही ग्रह नाही आता. यांना कोणता, चंद्र सोडल्याशिवाय कोणताच ग्रह यांना प्रोटेक्शन देत नाही. हो. हो. एक फक्त चंद्रच परिवर्तन त्यांच्या आयुष्यात घडवतोय, आणि गुरु. बाकी सगळे ग्रह वाईट फळ देत आहेत, ओळीने वाईट फळ देत आहेत. एकानेही त्यांचं भलं केलं नाही. आता यांना नोकरी असेल का, तर ते मंगळाने नोकरी मिळवून दिली. मंगळाने नोकरी मिळवून दिली. पुढचा प्रश्न होता, चांगल्या पगाराची नोकरी असेल का? तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, भाग्यस्थानचा मालक धनस्थानाशी कनेक्टेड असल्यानंतर अशा लोकांना चांगल्या पगाराची किंवा सरकारी नोकरी असते. आता काय झालं असेल सांगा. तर ह्या ताईंना चांगल्या पगाराची नोकरी आहे, जवळजवळ 1.5 लाख रुपये पगार आहे, पण त्यात सुख आहे का शोधा. आता सुख नाहीये सर. अजिबात नाही. खूप त्रास आणि कटकट आणि टेन्शन, आणि शिवाय रोज कामाच्या ठिकाणी भांडण करतात. हो. नोकरीच्या ठिकाणी पण त्रास आहे. कटकट, रोज भांडण तंटा. हा, स्वतःचं सुख अजिबात नाही. एवढ्या कटकटीतून, वाईट परिस्थितीतून ते उभा कशामुळे राहतायत, आणि ते आमच्याकडे घेऊन पत्रिका कशामुळे आल्या आता सांगा. कोणत्या ग्रहामुळे आले असतील? मगाशी सांगितलं, गुरु रिपेअर करून देतोय, त्यांचा सेटअप करून देतोय. गुरु आणि चंद्र स्वस्थितीत आहेत, म्हणजे गुरुच्या सान्निध्यात आपण स्वतः आहे. चंद्र आणि गुरु हे अतिशय चांगले ग्रह आहेत, आणि ते त्यांना चांगलं काहीतरी घडवून देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये. ही व्यक्ती चांगली आहे, पण वाईट पण आहे तेवढीच. म्हणून गुरु आणि चंद्र त्यांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण इकडची ताकद जेव्हा लागते ना, तेव्हा मात्र वाईट घडतं काहीतरी. बर, मानसिकता यांची व्यवस्थित नाही. आता सायकोलॉजिकली त्यांना ट्रीटमेंट चालू आहे. त्यामुळे आता दुसरे प्रश्न विचारतो मी तुम्हाला. यांच्या आणि यांच्या जोडीदाराचा अपघात कोणत्या दशेमध्ये आणि महादशेमध्ये झाला असेल मला सांगा. मंगळ आणि बुधाच्या. बरोबर. अजून सांगा. ते एक शक्यता झाली. दुसरी शक्यता सांगा. जेव्हा केतू बुधाच्या बरोबर. बुधाच्या केतूच्या, किंवा केतूच्या बुधाच्या, मंगळाच्या बुधाच्या, किंवा मंगळामध्ये रवी असता. यांचा मंगळामध्ये सूर्य होता. आता यांचा दुसरा विवाह होण्याचं कारण आता कोणत्या दशा महादशा चालू असतील सांगा. सांगा आता कोणत्या दशा महादशा चालू असतील. आता जेव्हा ते माझ्याकडे पुन्हा दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आले, तेव्हा कोणत्या दशा महादशा चालू असतील. रिपीट करतो विवाह ना. हा. एकापेक्षा अनेक. बरोबर.
आणि बुधाचं पण इरिटेशन आहे. बरोबर पण म्हणजे रिपीट करतोय, बरोबर योग देतोय विवाहाचा. हा बरोबर. मग काही ज्योतिषी सांगतात बघा, राहूमध्ये चंद्र चालू आहे तर ग्रहण योग आहे, म्हणून हा काळ तुम्हाला विवाहासाठी योग्य नाही, म्हणजे वाईट परिस्थितीत. आता का नाही तर ते कशामुळे सांगतात, असं विवाहस्थान जर वाईट झालं असेल तर त्यांना बुधामध्ये केतू किंवा केतूमध्ये बुध किंवा मंगळामध्ये बुध किंवा मंगळामध्ये सूर्य असेल तर मात्र त्यावेळेला त्यांनी विवाह करू नये, ती वेळ टाळायची असते. किंवा त्यावेळेला किमान प्रवास तरी नाही करायला पाहिजे होता या दोघांनी. किंवा यांनी जर आधी पत्रिका बघितल्या असत्या दोघांच्या, तर दोघांचा ताळमेळ लावता आला असता. अमुक अमुक टाइम बॅड पॅच आहे, तुमच्या अपघात योगाचा काळखंड आहे, तुमच्या मृत्यूस्थानाचा काळखंड चालू आहे, असं त्यांना सांगता आलं असतं आपल्याला. परंतु ते काहीच बघितलं नसल्यामुळे एवढा सगळे आघात झाल्यामुळे पुन्हा हे जेव्हा त्यांना आता चंद्राची महादशा चालू झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण काहीतरी बघावं. आणि पुन्हा त्यांना आता चंद्राच्या महादशेमध्ये गुरु आलेला आहे, त्यामुळे त्यांनी पत्रिका बघितली आणि त्यांचा रिसेट व्हायचा टाइम आलेला आहे आता. तरी आता हे रिसेट होईल का? त्यांचा दुसरा विवाह होऊन ते सुखाने नांदतील का? आता याचं उत्तर मला कसं देणार तुम्ही? सर दुसरा विवाह पत्रिका बघा. कुठली? त्याची जोडीदार जर नवीन जोडीदार असेल त्याची पत्रिका बघा. करेक्ट करेक्ट करेक्ट, असं असतं. आता याच्या पुढे सुख मिळणार आहे का, तर या जोडीदाराच्या पत्रिकेचं विवाहस्थान, हे दोघांचे विवाहस्थान आपल्याला चेक करावे लागतील. यांचं विवाहस्थानामध्ये डॅमेज आहे तर त्यांच्या विवाहस्थानामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास असू नये जोडीदारापासून, तर तो विवाह पुढे टिकण्याची शक्यता आहे. अन्यथा पुन्हा प्रॉब्लेम तेच होणार, मागचे दिवस तेच पुढे. म्हणून आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या मुलांच्या पत्रिकेमध्ये जोडीदाराचं स्थान जर डॅमेज असेल तर आपल्या सुद्धा पत्रिकेमध्ये त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणजे दोघांपैकी एकाच्या पत्रिकेमध्ये डिवोर्स योग असेल तर काहीही बिघडत नाही, आणि दोघांच्याही पत्रिकेमध्ये डिवोर्स योग असेल किंवा एकाच्या दोघांच्याही पत्रिकेमध्ये डिवोर्स योग असेल तर मात्र डिवोर्स होतो. किंवा एकाच्या पत्रिकेमध्ये अपघात योग आहे आणि दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये विधवा किंवा विधुर योग आहे तर ते दोन्ही घटना घडण्याची शक्यता असते. म्हणजे एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विधवा योग आहे इथे विधवा योग आहे, आणि जर मुलाच्या पत्रिकेमध्ये अपघात योग नसेल, अपमृत्यू योग नसेल तर मात्र काही बिघडणार नाही. आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना ती मॅच मेकिंग करून दिलेली आहे, त्यामुळे दुसरा विवाह त्यांचा टिकणार, असं रिडिंग आहे. एकच रेष बघा, करंगळी खाली ही जी रेष आहे ती एकच रेष असते. काही लोकांना 2 असतात, काही लोकांना 2.5 असतात, काही लोकांना 1.5 असतात. याचा अर्थ 2 विवाह, 3 विवाह, 2.5 विवाह, 2.25 विवाह असा नाही. याचा अर्थ जोडीदार चांगला मिळणार नाही. मग जोडीदार चांगला मिळतोय की नाही मिळतोय त्या पाहण्यासाठी पुन्हा त्या जोडीदाराची पत्रिका बघावीच लागते. परंतु समजा आता ताईचं म्हणणं असं आहे की ही पत्रिका घेऊन आलेल्या व्यक्तीने जर जोडीदाराची पत्रिका नसते तर तुम्ही कसं सांगितलं असतं, तर त्याचं उत्तर आहे त्यांच्या हाताच्या रेषा आपण चेक केल्या असत्या. पुन्हा त्यांच्या हाताच्या रेषावर 1 आहे किंवा 2 आहेत, 2.5 आहेत, ते कळलं असतं आणि त्यानुसार मग पामेशनुसार आम्ही ठरवलं असतं काय करायचं ते. तर तो एक मार्ग आहे. किंवा प्रश्नकुंडली मांडावी लागली असती, कृष्णमूर्ती पद्धतीने प्रश्नकुंडली मांडायची आणि त्याचं उत्तर आपल्याला येस किंवा नो मध्ये मिळतं. म्हणजे हा विवाह करायचा की नाही करायचा त्याचं उत्तर मिळतं, त्यानुसार ठरवलं जातं. एखाद्याची पत्रिका तुमच्या समोर आली आणि त्यांनी जर विचारलं की माझ्या पत्रिकेमध्ये विवाहस्थान चांगलं आहे की वाईट आहे, माझ्या पत्रिकेत 2 लग्नाचे योग आहेत की एकाच लग्नाचे योग आहेत, मला जोडीदार चांगला मिळणार आहे का, असंच या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं असं तुम्ही विचारताय ना. फक्त दुसऱ्या लग्नाचं विचारते, दुसरं लग्न होण्याची शक्यता आहे का, यालाच म्हणतात द्विभार्या योग, यालाच म्हणतात. मृत्यूस्थानचा मालक जर विवाहस्थानात असेल, डिस्ट्रॉयड स्थानचा मालक विवाहस्थानात असेल
इथे जर राहू मंगळ केतू युती असेल तर अशा वेळेला द्विभार्या योग म्हणतात अशा लोकांना. सर जरा लिहिण्यासाठी 2 वाक्य सांगा. मी सगळे योगाने हे तुम्हाला PDF पाठवून देणार आहे, किंवा माझ्याकडे जे सगळं बाळ आम्ही तयार केलेलं आहे, मी स्वतः ते सगळं तयार केलेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला शिकवताना कोणतंही माझ्या हातात पुस्तक नसतं किंवा काही नसतं. मी तुम्हाला असंच सरळ 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 सांगत चाललोय. याचा अर्थ काय आहे की ते सगळं माझ्या डोक्यामध्ये जमा आहे आणि ते ज्ञान आम्ही लिहून काढलेलं आहे. मी नोट्स तयार केलेले आहे. त्याचं पुस्तक नाही तयार केलं अजून, पण ते रिलीज करायच्या आधीच ते कोरोना आले आणि बऱ्याच भानगडी झाल्या म्हणून ते पुस्तक तयारच नाही झालं. पण त्याचे मी प्रिंटआउट काढलेल्या सगळ्या कॉपीज माझ्याकडे आहेत. एवढे जवळजवळ 200 पेज होतील. A4चे 200 पेज होतील. तर प्रत्येकाला मी ते देतो एक पेज काढून. त्याचे फक्त काय झेरॉक्सचे चार्जेस असतील ते आपण द्यावेत आणि तुम्हाला मी पोच करून देईन. कधीही माझ्याकडे येता जाता तुम्ही घेऊन जा. त्यात सर्वच्या सर्व नॉलेज दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा नॉलेज दिलेलं आहे. ज्या गोष्टी शिकवण्यासारख्या आहेत त्याच गोष्टी मी तुम्हाला शिकवतोय. आणि एवढं शिकवल्यानंतर तुम्ही जेव्हा ते आम्ही दिलेले नोट्स तुम्ही वाचणार तेव्हा तुमच्या लक्षामध्ये सगळं येणार की मी काय म्हणत होतो, नेमकं कसा संदर्भ लावत होतो. तर त्यामध्ये युती आहेत, कोणता ग्रह कोणत्या ग्रहाबरोबर असल्यानंतर कोणतं फळ देतो, कोणता ग्रह कोणत्या युतीमध्ये असल्यानंतर कुठल्या स्थानामध्ये नेमकं कसं फळ देतो ते सुद्धा आहे. मग द्विभार्या योग वगैरे कशा निर्माण होतो ते सुद्धा आहे. परंतु तुम्हाला कळण्यासाठी बघा, विवाहस्थानचा मालक डिस्ट्रॉय स्थानाशी कनेक्टेड, द्विभार्या योग. विवाहस्थानचा मालक हर्षल आहे विवाहस्थानामध्ये, तर त्याचा द्विभार्या योग. विवाहस्थानचा मालक विवाहस्थानचा मालक मृत्यूस्थानाशी कनेक्टेड आहे, तर द्विभार्या योग. आता ह्याच्याही पलीकडे अजून जा. आता तुम्ही म्हणाल इथे समजा आता इथे गुरु आहे, बरं इथेच घेऊ ना, काय हरकत आहे, चला. हा, आता हा हर्षल फक्त इथून इथे असेल ना तरी हा द्विभार्या योग झाला. हा तर आहेच. समजा हे डॅमेज नाही असं आपण समजून चालू, तरी सुद्धा हा द्विभार्या योग झाला. म्हणजे विवाहस्थानचा मालक जिथे असेल त्या ठिकाणी जर हर्षल असेल तरी सुद्धा डिवोर्स योग द्विभार्या योग होतो. म्हणजे एका ग्रहावरती कोणतीही गोष्ट अवलंबून नसली तरी सुद्धा इतर ग्रहावरती खूप मोठा परिणाम होतो आणि सगळ्यांचा ताळमेळ लावावा लागतो. इथे काय झालंय, स्वतःच्या सुखाचा नाश. मग स्वतःच्या सुखाचा नाश होण्यासाठी इतर भरपूर कारणं असतात. कशामुळे होतो स्वतःच्या सुखाचा नाश? मला घर नाही, मला गाडी नाही, मला राहायला बंगला नाही, मला पैसेच पुरत नाहीत, मला नोकरी चांगली नाही, मला संतानच होत नाही आहेत, संतान सुखच नाही आहे, मला पतीचं सुख नाही आहे, पत्नीचं सुख नाही आहे, माझं आरोग्यच धोक्यात आहे. ह्या सगळ्या गोष्टी स्वतःच्या सुखाचा नाश करणाऱ्या आहेत. म्हणजे यापैकी काहीतरी घडेल. जोडीदारच चांगला निघाला नाही, मग जोडीदार सोडून गेला, जोडीदार लपडेबाज निघाला, जोडीदार व्यसनी निघाला, अशा पद्धतीनं. आता यापैकी तुम्ही विचारलेल्या प्रश्नापैकी एखाद्याने जर विचारलं माझा जोडीदार व्यसनी मिळेल का? समजा एखादी ताई आहे, त्या ताईचा विवाह करायचा आहे, 20 वर्षाची ताई आहे आणि तिचा विवाह करायचा आहे आणि त्याची पत्रिका समजा माझ्याकडे किंवा तुमच्याकडे आणली आणि असं विचारलं की ह्या ताईचा विवाह करायचा आहे, हिचा नवरा व्यसनी निघेल का? याचं निश्चित उत्तर देता येणार नाही. लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्राला काही लिमिट्स आहेत, परंतु शक्यता सांगता येईल. कारण हीच पत्रिका शक्यता सांगण्याची. जर त्याच्या पत्रिकेमध्ये जर व्यसनाचा योग असेल तर तो दारू पिऊन 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 स्वतःच मरणार, त्याचा अपघात व्हायची काय आवश्यकताच नाही. आलं लक्षात? आता अगदी सोपं गणित आहे. हा, एक प्रश्न सर, व्यसन कशापासून त्या स्थानापासून बघतात? नाही, व्यसन ग्रहांच्या युतीमुळे लागतं, स्थानापासून नाही. कोणत्याही स्थानात ते ग्रह असेल तर व्यसन लागतं. राहू बरोबर शुक्र, मंगळाबरोबर शुक्र, मंगळ राहू शुक्र एकत्रित आले तरी व्यसन लागतं. मी म्हटलं शुक्र ज्याच्या बरोबर जायला आणि वाईट मार्ग दाखवला की शुक्र व्यसनाकडे घेऊन जातो. मग ते कोणतंही व्यसन असेल.
मग एखाद्याला स्त्रियांचं व्यसन असेल, एखाद्याला पैसे कमवायचं व्यसन असेल, एखाद्याला दारू प्यायचं व्यसन असेल, वगैरे वगैरे वगैरे. तर ते शुक्र वाईट ग्रहांबरोबर गेला की ते व्यसन योग होत जातो. ते मी तुम्हाला योग शिकवणार आहे आणि ते आता पुढच्या वेळेला तेच शिकवणार आहे. परंतु मला म्हटलं याच वेळेला देणार होतो, पण या वेळेला तुम्हाला अभ्यासासाठी मला ही पत्रिका योग्य वाटली म्हणून मी तुमच्यासमोर सादर केली. हा, अजून काय अशा प्रकारचे प्रश्न विचारा, म्हणजे परफेक्ट तुम्ही प्रश्न विचारताय. त्या व्यक्तीला त्या भावंडात कसं काही लाभ वगैरे मिळू शकतो, दुसऱ्या स्थानाचा भाग्य स्थानाचा आहे. हा, मी म्हटलं होतं इतरांशी यांचं पटेल का, त्याचं उत्तरामध्ये हे आलं. इतरांशी ही व्यक्ती जमवून घेते का? सांगा, तुम्हीच सांगा, त्या प्रश्नाची उत्तर द्या. मला ओझाताईने दिलं होतं या प्रश्नाचं उत्तर. ओझाताई, तुम्ही काय प्रश्नाचं उत्तर दिलं होतं? इतरांशी पटेल का, जमतं काय या लोकांशी? कारण त्याच्या तृतीय स्थानामध्ये मंगळ असल्याचे वाणी स्थान आहे, त्यामुळे त्याची वाणी ही फटकरी आणि कठोर असणारच, त्यामुळे पटणं जरा कमी करू. हा, नाहीच पटत आहे. भावाला सगळ्यांना सोडून फक्त एकट्या आई बरोबर राहते आता सध्या. भावाला सोडून दिलेलं आहे, नवरात्र वारलेला आहे, एका कंपनीत काम करते आणि आई बरोबर मुलीला घेऊन राहते. आता पटलं, तुमच्या लक्षात आलं? कोणाबरोबरही पटत नाही, म्हणून कामात सुद्धा नाही पटत. भावाबरोबर तर नाहीच नाही. आता जोडीदाराबरोबर पटेल का, हा मी प्रश्न तुम्हाला विचारतो. द्या त्याचं उत्तर. समजा एखादी ताई 20-25 वर्षाची आहे आणि तिचं लग्न करायचं आहे आणि त्यांची पत्रिका आली, तुम्हाला किंवा मला विचारलं की या मुलीचं मी लग्न करतोय पण हिचं जोडीदारावरती पटेल का, काय उत्तर असणार सतीश? नाही पटणार. बर, मग त्याचं उत्तर काय असेल? समाधान कसं देणार आपण लोकांना? जोडीदाराची पत्रिका बघू. करेक्ट. जोडीदाराची पत्रिका आपल्याला बघावी लागेल. मग जोडीदाराच्या पत्रिकेत कसले योग आहेत ते इथे अप्लाय होणार. मग त्याच्या पत्रिकेत व्यसन योग असेल तर व्यसनी निघणार, त्याच्या पत्रिकेत अपघात योग असेल तर अपघात होणार, त्याच्या पत्रिकेमध्ये जर वाईट नादाची पत्रिका असेल तर वाईट वेगळं काहीतरी घडणार, त्याला पैशाचे हौस असेल तर पैसे मिळवतच राहणार, पैशाने पैसा कमवत राहणार, घराकडे दुर्लक्ष करणार. म्हणजे पैसा कमवण्याचं पण एक व्यसन असतं ना, ते व्यसन त्याला लागत राहणार, हिच्याकडे बघणारच नाही. म्हणजे इन शॉर्ट हिच्याकडे लक्ष नाही देणार. तर अशा वेळेला जर विचारलं हिला जोडीदाराचं सुख मिळणार आहे का, तर ऑन डिपेंड लाईफ पार्टनर्स होरोस्कोप असं गणित असेल. तर असं आहे. हा, जर आमचा व्हिडिओ हा आपणास आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्यासमोर इतर व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.